एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी मित्रांनो आपल्याकडे फक्त आता काही दिवस बाकी आहेत पहा. बरोबर, आता आपल्या या ठिकाणी पेपर मित्रांनो या ठिकाणी पहा 26 तारखेला होणार आहे. आपल्याकडे फक्त आता बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपण ₹249 ला टोटल 10,000 प्रश्नांची पी-डी-एफ तयार केलेली पहा. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई, लिपिक, हमालसाठी लागणारे सगळे आय-एम-पी प्रश्न भेटणार आहेत. सोबत मित्रांनो लेटेस्ट चालू घडामोडीसुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी पी-डी-एफ घ्यायचे आहेत. ₹249 आपण कुठेही खर्च करतो पहा. आता पाहिलं तर मित्रांनो चिकनसुद्धा या ठिकाणी 260च्या वर गेलेलं आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घेऊन टाका. 249 आपण कुठेही खर्च करतो. मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी उपयोगी पडणार आहेत. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी पहा. कमी वेळेमध्ये जास्त या ठिकाणी आपला अभ्यास होणार आहे. फास्ट रिव्हिजनसाठी पी-डी-एफ असणार आहे पहा. काय वाचावं कळत नसेल तर लगेच आपला पी-डी-एफ घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला मागील वर्षीचे पेपर सोबत मित्रांनो चालू घडामोडी, मराठी व्याकरणाच्या नोट्स सगळं काही मिळणार आहे. तुम्ही लवकरात लवकर घ्या. ₹249 जो काही आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला पेमेंट करा. चला जास्त काही सांगत नाही मित्रांनो. आद्य ग्रंथाचे निर्माते कवी मुकुंदराज यांच्या स्मरणार्थ कोणत्या गावाला पुस्तकाचं गाव म्हणून विकसित केलं जात आहे? चला खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. उत्तर देण्यासाठी आपल्याला 3 सेकंद मिळत आहेत. त्याचं योग्य उत्तर मित्रांनो अंबाजोगाई, बीड आपल्या या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत कृष्णाजी केशव दामले यांचं जन्मस्थान असलेलं पुस्तकाचं गाव कोणतं आहे? तर मित्रांनो यांचं जन्मस्थान असलेलं रत्नागिरी जिल्ह्यामधील मालगुंड गाव आहे पहा. लक्षात ठेवा, रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड गाव. 3 नंबरचा प्रश्न आहे पहा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मगावाचं नाव काय आहे, ज्याला कवितेचं गाव म्हणून घोषित केलं आहे? तर शिरवाडे वणी नाशिक मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आपलं याचं बरोबर. तिचे नवीन 7वे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, संजोग गुप्ता ऑप्शन क्रमांक 4 संजोग गुप्ता यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. ICCचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची बिनविरोध निवड झाली आहे? तर जय शहा मित्रांनो आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जय शहा. नेक्स्ट मित्रांनो, साबिया खान यांची अलीकडे ॲपलमध्ये कोणत्या पदावर नियुक्ती केली आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, मुख्य परिचालन अधिकारी ऑप्शन क्रमांक 3 मुख्य परिचालन अधिकारी याचं बरोबर उत्तर आहे पहा. गोवा राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 अशोक गजपती राजू यांची नियुक्ती केलेली पहा. लडाखचे नायब राज्यपाल म्हणून कोणाची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे लडाखची? तर लडाखचे मित्रांनो काविंदर गुप्ता यांची या ठिकाणी राज्यपाल म्हणून नियुक्ती केलेली पहा. सध्याचे भारताचे 30 नंबरचे भूदल प्रमुख आर्मी चीफ कोण आहेत? मित्रांनो कोण आहेत? जनरल उपवेंद्र द्विवेदी आपलं योग्य उत्तर आहे पहा. भारतीय नौदलाचे नेव्हीचे 26वे प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर मित्रांनो कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी ऑप्शन क्रमांक 2 ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी. भारतीय हवाई दलाचे 28वे प्रमुख कोण आहेत? मित्रांनो भारतीय हवाई दलाचे 28वे प्रमुख आहेत एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग. लक्षात ठेवा, एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर शत्रुजित कपूर ऑप्शन क्रमांक 3 शत्रुजित कपूर यांची नियुक्ती केलेली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या म्हणजे CISFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर प्रवीर रंजन याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 प्रवीर रंजन. आशिया कप 2025च्या अंतिम सामन्यामध्ये भारताने कोणाचा पराभव करून विजेतेपद मिळवलं आहे? तर पाकिस्तान याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पाकिस्तान. नेक्स्ट आहे पहा, आशिया कप 2025चा चॅम्पियन भारतीय संघाचा कर्णधार कोण होता? मित्रांनो कोण होता? तर लक्षात ठेवा सूर्यकुमार यादव. लक्षात ठेवा सूर्यकुमार यादव. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड्स 2025 स्पर्धेचं विजेतेपदी कोणत्या संघाने पटकवलं आहे? मित्रांनो हे दक्षिण आफ्रिका या संघाने पटकवलं पहा ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका. 26व्या आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिप्स 2025चं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं? मित्रांनो हे दक्षिण कोरियामध्ये करण्यात आलं ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण कोरिया.
आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये पुरुषांच्या 300 मीटर स्टिपल चेसमध्ये 36 वर्षानंतर सुवर्णपदक जिंकणारा भारतीय खेळाडू कोण? मित्रांनो, भारतीय खेळाडू कोण होता? तर अविनाश साबळे. ऑप्शन क्रमांक 2 अविनाश साबळे सर्वांनी लक्षात ठेवा. या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो, तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला पी-डी-एफ घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या पी-डी-एफ असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. पी-डी-एफ घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ या ठिकाणी असणार आहेत. ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 93 25 23 0840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही क्यूआर दिसतोय या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पी-डी-एफवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून पी-डी-एफ घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पी-डी-एफ घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे पी-डी-एफ मिळून जातील. चला 19 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता संघ महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चा विजेता ठरला? आता बघा या ठिकाणी IPL चालू आहे आणि ही महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे MPL. तर 2025 मध्ये कोण विजेता राहिलं असं या ठिकाणी विचारलंय. तर मित्रांनो ईगल नाशिक टायटन कोण राहिलं? ईगल नाशिक टायटन. बघा महिला प्रीमियर लीग म्हणजे बायांची जी काही IPL आहे महाराष्ट्राची महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजे बायांची महिला प्रीमियर लीग 2025चा पहिला हंगाम कोणी जिंकला? तर महिलाचा मित्रांनो पुणे वॉरियर्स याचं बरोबर उत्तर आहे पहा. ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025चा विजेता संघ कोण आहे? मित्रांनो ICC महिलांचा. तर भारत आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 भारत. 2025च्या महिला एकदिवसीय विश्वचषकामध्ये कोणती भारतीय खेळाडू स्पर्धावीर म्हणजे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरली आहे? मित्रांनो कोण ठरला आहे? तर लक्षात ठेवा दीप्ती शर्मा. ऑप्शन क्रमांक 1 दीप्ती शर्मा याचं बरोबर उत्तर आहे पहा. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या अंतिम सामन्यामध्ये भारताने कोणत्या देशाला पराभूत केलं? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे याचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन्स क्रमांक 3 न्यूझीलंड याचं बरोबर उत्तर आहे पहा. IPL 2025चा किताब कोणत्या संघाने जिंकला होता? आता बघा IPL 2026 चालू आहे. तर IPL 2025चा किताब कोणत्या संघाने जिंकला होता? तर RCB. लक्षात ठेवा मित्रांनो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने जिंकला होता पहा. 2025च्या हंगामामध्ये उपविजेता संघ कोणता ठरला? मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन्स क्रमांक 3 पंजाब किंग्स याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा पंजाब किंग्स. IPL 2025 हा जो काही कितवा हंगाम होता? तर मित्रांनो हा कितवा हंगाम होता? आता 18वा हंगाम होता. आता चालू आहे तो कितवा आहे तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये. भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक कोण बनले आहे? मित्रांनो गौतम गंभीर आपल्याला या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. BCCIचे 37वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर मिथुन मनहासची निवड झाली पहा. मिथुन मनहास. IPLचे अध्यक्ष म्हणून कोण कायम राहिले आहेत? IPLचे अध्यक्ष मित्रांनो लक्षात ठेवा अरुण धुमल याचं बरोबर उत्तर आहे पहा. अरुण धुमल. BCCIच्या महिला निवड समितीच्या नवीन अध्यक्षा कोण आहेत? मित्रांनो BCCIच्या महिला निवड समितीच्या नवीन अध्यक्ष अमिता शर्मा आहेत पहा. BCCI पुरुष निवड समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
तर अजित आगरकरांचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑस्ट्रेलियन ओपन 2025 मध्ये पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला आहे? तर मित्रांनो यानिक सिनर. लक्षात ठेवा आपल्याला विचारलंय ऑस्ट्रेलियन ओपन 2025 काय? ऑस्ट्रेलियन ओपन 2025चा विजेता आहे बघा यानिक सिनर. नेक्स्ट आहे पहा ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरी विजेतेपद कोणी पटकवलं? एकेरीचं मित्रांनो महिलाचं पटकवलेलं आहे ऑप्शन क्रमांक 2 मेडिसन कीजनी पटकवलेलं आहे पहा. 2025 ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरी चे विजेतेपद कोण बनले आहे? मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑलिव्हिया गॅडेली आणि जॉन पियर्स याचं बरोबर उत्तर आहे पहा. 2025 ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं आहे? मित्रांनो कोणी जिंकलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हेली ओवारा आणि हेनरी पॅटनने हे जिंकलेलं आहे पहा. 2025 विम्बल्डन पुरुष एकेरीचं विजेता कोण ठरला आहे? तर यानिक सिनर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. 2025चं जे काही विम्बल्डन महिला एकेरीचं विजेती कोण ठरली आहे? मित्रांनो महिला एकेरीची विजेती कोण ठरली आहे? इगा स्वियाटेक ठरलेली मित्रांनो लक्षात ठेवा इगा स्वियाटेक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो फ्रेंच ओपन 2025 पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी कोणी जिंकलं मित्रांनो? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कार्लोस अल्कराज याचं काय पहा योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो फ्रेंच ओपन 2025 महिला एकेरीचं विजेतेपद कोणाकडे गेलं आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणाकडे गेला आहे तर कोको गॉफकडे हे गेलेले आहे पहा लक्षात ठेवा कोको गॉफ. आणि 2025चं अमेरिकन ओपनमध्ये पुरुषचं एकेरी विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? US ओपन तर कार्लोस अल्कराज. लक्षात ठेवायचं मित्रांनो आपल्याला कार्लोस अल्कराज. मित्रांनो हे सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. हे सगळे पॉईंट तुम्ही एका वहीमध्ये लिहून ठेवा. खूप कन्फ्यूज करणारे घटक आहेत. कारण की यातून मार्क गेला तर आपण डायरेक्ट मेरिटमधून बाहेर होत असतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की 2025चा अमेरिकन ओपन महिला एकेरी विजेती कोण ठरली आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला की आयर्ना सबालेका ही ठरली मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आयर्ना सबालेका. नेक्स्ट आहे पहा प्रो कबड्डी लीग 2025चा विजेता संघ कोणता आहे? प्रो कबड्डी लीग. मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला प्रो कबड्डी लीगचं कोण विजेता आहे तर दबंग दिल्ली ऑप्शन क्रमांक 2 दबंग दिल्ली आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025चं आयोजन कोणत्या राज्यामध्ये केलं जात आहे? मित्रांनो याचं आयोजन उत्तराखंड ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड या राज्यामध्ये केलं जात आहे. लक्षात ठेवा उत्तराखंड. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा 2025चा अधिकृत शुभंकर कोणता आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा अधिकृत शुभंकर कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक 2 मौली काय पहा मौली. नेक्स्ट आहे पहा 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये पदक तालिकेमध्ये कोणता संघ अव्वल राहिलेला आहे? पहा अव्वल स्थानावरती कोणता संघ राहिला आहे तर ऑप्शन क्रमांक 3 सर्व्हिसेस याचं बरोबर उत्तर आहे पहा. आंतरराष्ट्रीय महिला दिवस 2026 ची अधिकृत थीम काय आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 गिव्ह टू गेन याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक 2 गिव्ह टू गेन याचं काय पहा योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा जागतिक महिला दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो जागतिक महिला दिवस हा दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 8 मार्च ऑप्शन क्रमांक 1 8 मार्चला हा साजरा केला जातो. आपल्या सर्वांना माहिती आहे महिला दिवस. 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारं पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? मित्रांनो तर कर्नाटक हे राज्य ठरलेले पहा. या ठिकाणी केरळला फसायचं नाही. तर 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारं आपल्याला विचारलंय भारतातील पहिलं राज्य. तर बघा कर्नाटकला फसू नका सॉरी केरळला फसू नका कर्नाटक उत्तर आहे. पर्यंत आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही
त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व पी-डी-एफ या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.